शिधापत्रिका धारकांसाठी मोठी खुशखबर येत आहे. शिधापत्रिका धारक म्हणजे रेशन कार्ड धारक. ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल त्यांना केवायसी करणं हे कंपल्सरी आहे मित्रांनो. जर तुम्ही आतापर्यंत केवायसी केली नाही, तुमच्या रेशन कार्डला तुमचं आधार कार्ड अटॅच केलं नाही, तर तुमचं रेशन बंद होईल आणि तुम्हाला रेशन कार्डचा कुठलाही लाभ घेता येणार नाही. जर तुम्हाला रेशन कार्डचा लाभ घ्यायचा असेल तर रेशन कार्डची केवायसी करणं ही सुरू झालेली तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकतात. मेरा राशन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून. कसं करायचंय ए टू झेड इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये दिली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवनवीन सरकारी योजनांसाठी. रेशन कार्डची केवायसी घरी बसल्या करण्यासाठी तुम्हाला एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावं लागणार आहे. त्याचं नाव आहे मेरा ई केवायसी. हे जे ॲप्लिकेशन आहे मेरा ई केवायसी याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती सरकारी योजनेबद्दल माहिती मिळत राहते. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली, टेलिग्रामला फॉलो करून घ्या. प्रोसेस करत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारे काही प्रॉब्लेम आले तर मला कमेंट करा. मी कमेंटमध्ये तुम्हाला नक्कीच आन्सर द्यायचा प्रयत्न करेल. ॲप्लिकेशन इन्स्टॉल झालेले त्याला ओपन करून घ्यायचे. ओपन केल्यानंतर ॲप्लिकेशन तुमच्यासमोर काहीतरी असं परमिशन मागणार आहे, त्याला अलाव करायचंय. अलाव युजिंग द आणि तुमच्यासमोर एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावं लागणार आहे. ते हे फेस आयडी आधार फेस आयडी ॲप्लिकेशन जे असणार आहे त्याला इन्स्टॉल करायचंय. डाउनलोड या टॅबवरती क्लिक करायचंय आणि ॲप्लिकेशनचे तुम्ही इंटरफेसवरती येणार आहे याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. हे बघ इथून इन्स्टॉल करायचंय. हे तुम्ही पाहू शकतात आधार फेस आयडी हे ॲप इन्स्टॉल झालेलं आहे. याला आपण इथून ओपन करू शकत नाही, याला ओपन करायचं नाही. आता बॅक येऊन जायचं आपल्या ॲप्लिकेशन वरती. आता इथे स्टेट म्हणजे तुम्हाला जो तुमचा जिल्हा असणार आहे, सॉरी तुमचं जो राज्य असणार आहे ते राज्याला इथं स्टिक करायचं. तुम्ही पाहू शकता इथं भारतमधून बरेच काही राज्य इथं नाही आहेत. कमीत कमी जे जिथं तुम्ही हे राज्य इथं पाहू शकतात. तुम्ही घरी बसून फक्त याच राज्यांमध्ये तुमची केवायसी करू शकतात. तर मी महाराष्ट्रामध्ये म्हणून महाराष्ट्र चूज करतोय आणि व्हेरीफाय लोकेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. इथं अशा प्रकारे तुम्हाला एरर येत असेल त्याला मल्टिपल टाइम करत राहायचंय. हे होऊन जातं मित्रांनो. इथं थोडासा आपल्याला वेळ लागू शकतो. आता इथं तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर जनरेट ओटीपी या टॅबवरती क्लिक करायचंय. आता तुम्हाला इथं जो ओटीपी येणार आहे तुमच्या आधार कार्ड नंबरला मोबाईल नंबर लिंक असणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यावरती एक ओटीपी येईल. आता मला ओटीपी आलेला आहे. ओटीपी टाकून खाली जो कॅप्चा असणार आहे त्याला जसं तसं टाकायचं आहे. सबमिट या टॅबवरती क्लिक करायचंय. इथं कॅप्चा रॉंग झाला तर कॅप्चा वापस फिल करायचंय. सबमिट या टॅबवरती क्लिक करायचंय. सबमिट झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता तुमचं बेनिफिशियरी डिटेल इथं येऊन गेली सर्व काही. तुमचं नाव, तुमचं स्टेट, तुमचा जो रेशन कार्ड नंबर आहे, तुमचं डिस्ट्रिक्ट आणि तुमचं ई केवायसी डिटेल्स इथं काहीच नाही. आता तुम्हाला ई केवायसी कशी करायची आहे, फेस ई केवायसी या टॅबवरती क्लिक करायचंय. एक्सेप्ट या टॅबवरती क्लिक करायचंय. अलाव. आता जी फेस आयडी आपण डाउनलोड केलं होतं आधारचं तिचं आपण रिडायरेक्ट होणार आहोत. आता तुम्हाला किती इथं स्टेप बाय स्टेप सांगितलं कशा प्रकारे करायचं आहे. गोल्ड राऊंड असणार आहे. गोल्ड राऊंड मध्ये तुमचा चेहरा ठेवायचा आहे. लाईट मध्ये तुमचं उजेड पाहिजे, तुम्ही चष्मा घातलेला नको पाहिजे आणि तुम्हाला डोळे बंद चालू करायचे आहेत. तर प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचोय. इथं फेस कॅप्चर फेल झालेलं आहे. मी वापस करतो. तुम्ही पाहू शकता माझं ई केवायसी ही कंप्लीट झालेली. तर डेट अँड टाइम सुद्धा आलेला आहे. ई केवायसी रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. ओके या टॅबवरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर आता तुम्ही तुमची जी केवायसी स्टेटस आहे ते कसे पाहू शकता. तिथं तुमचा स्टेट सिलेक्ट करायचंय. व्हेरीफाय लोकेशन टॅब क्लिक करायचंय. तुमचा आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तिथं ओटीपी टाकायचा आहे. खाली जसेचा तसा कॅप्चा फिल करायचा आहे आणि सबमिट या टॅबवरती क्लिक करायचंय. सबमिट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता ई केवायसी स्टेटस इथं पहिले काहीच नव्हतं, आता यस आलेलं आहे म्हणजे वाय म्हणजे यस आलेला आहे. केवायसी सक्सेसफुलरित्या पूर्ण झालेली. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरी बसून तुमच्या मेंबर्स जे रेशन कार्ड मध्ये मेंबर्स आहेत त्यांची केवायसी करू शकतात किंवा तुमचं सीसी सेंटर असेल तर तुम्ही कस्टमरची केवायसी करू शकतात. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.